Honorable Speaker, I present the interim budget for 24-25. 2024 आणि 25 सालाचं हे अंतरिम बजेट अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मी आता उभी आहे. The Indian economy has witnessed profound positive transformation in the last 10 years. गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं एक मोठी झेप घेतलेली आहे आणि सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. When our government under the visionary and dynamic leadership of Honorable Prime Minister Shri Narendra Modi assumed office in 2014, the country was facing enormous challenges. 2014 साली जेव्हा देशाचा पंतप्रधान म्हणून मोदींनी कमान स्वीकारली तेव्हा देशासमोर अनेक आव्हानं होती, अनेक अडचणी होत्या. Structural reforms were undertaken. Pro-people programs were formulated and implemented promptly. Conditions were created for more opportunities. त्या सगळ्या चॅलेंजेसचा आमच्या सरकारने स्वीकार केला आणि लोकांना फायदा होईल असे रिफॉर्म्स, अशा सुधारणांकडे आम्ही लक्ष दिलं, त्यावर भर दिला. At scale, the country got a new sense of purpose and hope. Naturally, the people blessed the government with a bigger mandate. आम्ही केलेल्या बदलांमुळे आणि आम्ही जी कामं हाती घेतली त्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक माणसाला एक सेन्स ऑफ पर्पज मिळाला आणि इतकंच नाही तर त्याच्या प्रत्येकाच्या मनात आशा निर्माण झाली. With comprehensive development of all people and all regions. Our government strengthened its आम्ही जेव्हा विकासाचा विचार केला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर कुठला एखादा घटक नव्हता, मात्र आमच्या डोळ्यासमोर सर्वांगीण विकासाचं लक्ष होतं. देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत तो विकास पोहोचवण्याचं लक्ष होतं. Social inclusivity through coverage of all strata of the society and geographical inclusivity through development of all regions of the country. सामाजिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रत्येकाला आमच्या योजनांमध्ये आणि आमचा जे विकासासाठी चाललेले प्रयत्न होते त्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेणं हे त्यावेळी आमचं लक्ष होतं. Took long strides towards Atmanirbhar Bharat, committed to Panch Pran and laid solid foundations for the गेल्या 10 वर्षात आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने आम्ही अक्षरशः मोठी पावलं उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताच्या सगळ्या जनतेला दिसलेले आहेत. For a bright future, we expect that our government, based on its stupendous work, will be blessed again by the people. आम्हाला याची खात्री आहे की गेल्या 10 वर्षात आम्ही जे काम केलं आहे त्या कामाच्या भरोशावरच भारताची जनता आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी देईल आणि निवडून देईल. An inclusive approach to development is a marked and deliberate departure from the earlier approach of provisioning up to village level. Development programs were thus provisioned. In the last 10 years, however, have targeted each and every household and individual. केवळ गाव पातळीवर एखादी योजना देणं एवढंच न करता त्या गावातल्या प्रत्येक घरापर्यंत योजना कशी पोहोचेल अशा पद्धतीने विचार केला गेला आणि त्या दृष्टीनेच काम केलं गेलं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कुकिंग गॅस जो प्रत्येक घरात, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात पोहोचला. थ्रू फ्री रेशन फॉर 80 crore people, मिनिमम सपोर्ट 80 कोटी लोकांपर्यंत फ्री रेशनची जी आमची योजना होती त्या योजनेचा लाभ पोहोचला. Periodically increased appropriately. These and the provision of basic necessities. आमच्या योजनांमधल्या लाभार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली आणि लाभार्थ्यांना होणारा लाभही वाढत गेला. Generating jobs. Social justice. विकासासाठी प्रयत्न करत असताना मोदी सरकारने जे सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय ते म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि नोकऱ्यांच्या संधी लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. It covers all castes and people at all levels. We are working to make India a Vikasit Bharat by 2047. 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे आणि गेल्या 10 वर्षात त्या लक्ष्याच्या दिशेने आमची वाटचाल सुद्धा झालेली आहे. Social justice
was mostly a political slogan. For our government, social justice is an effective and necessary governance model. आमच्या आधीच्या लोकांसाठी सोशल जस्टिस हा केवळ नारा होता, मात्र आमच्यासाठी ती सत्यात उतरवण्याची गोष्ट होती आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले आणि त्याचे आम्हाला रिझल्ट सुद्धा मिळाले. ऑफ सोशल जस्टिस. दिस इज सेक्युलरिझम इन ऍक्शन. त्यामुळे आम्ही केवळ सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारल्या नाही, आम्ही धर्मनिरपेक्षता आणि सोशल जस्टिस आमच्या कामातून दाखवून दिलं. There is transparency and assurance that benefits are delivered to all eligible people. The resources are distributed fairly, all regardless of their social गेल्या 10 वर्षातल्या आमच्या कामाचं काही हायलाइट असेल तर ती आहे पारदर्शकता. पारदर्शकता असल्यामुळे जे काही रिसोर्सेस होती, जी काही संसाधनं होती, ती आम्ही प्रत्येक माणसापर्यंत सारख्या पद्धतीने पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न केला. Economic transformation is achieved. आणि म्हणूनच कितीतरी घटक आहेत समाजातले ज्यांना आम्ही गरिबी रेषेपासून वर काढू शकलेलो आहे आणि त्यांचं इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन, आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम बनवू शकलो आहे. Their needs, their aspirations and their welfare are our highest priority. सामान्य लोकांच्या गरजा, त्यांच्या इच्छा आणि त्यांना आवश्यक असलेल्या संधी हीच आमची प्रायोरिटी आणि हीच आमची प्राथमिकता राहिली आहे आणि त्यासाठी आम्ही सतत कार्यरत होतो. Will drive the country forward. गरीब कल्याण, देश का कल्याण. आणि म्हणूनच आमचा नारा आहे गरीब कल्याण, देश का कल्याण, म्हणजे देशाचं कल्याण. आणि त्यासाठीच आमचं पूर्ण सरकार प्रयत्न करत राहिलं आहे. When the poor became empowered partners in the development process, government's power to assist them also increases manifold. आमच्या सरकारमध्ये जे गरीब होते त्यांना आम्ही इतकं बळ दिलं की विकासाची ही जी सगळी प्रक्रिया होती त्या विकासाच्या प्रक्रियेत ते आमचे भागीदार झाले. फ्रीडम फ्रॉम मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आणि म्हणूनच आम्ही मोठ्या संख्येला जी सगळ्या पद्धतीची गरिबी होती त्या गरिबीतनं बाहेर काढू शकलो. ऑफ सच एम्पावर्ड पीपल, दिस इज ट्रूली एलिव्हेटिंग देम फ्रॉम पॉवर्टी. खऱ्या अर्थाने गरिबीतून सामान्यांना, गरिबांना वर काढण्याचं जे ध्येय होतं, जे लक्ष्य होतं, ते खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साध्य करू शकलो आहे. साधारण 25 कोटी लोकांना आम्ही गरिबी रेषेतून वर काढण्यात यशस्वी झालो आहे. This savings has been realized through avoidance of leakages prevalent earlier. The savings have helped in providing more funds for Garib Kalyan. थेट अकाउंट मध्ये जे लाभ मिळाले गेल्या 10 वर्षात गरिबांना, सामान्यांना, त्यांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी खूप फायदा झाला. त्यांच्या खात्यात असलेल्या पैशामुळे ते त्यांच्या ज्या इच्छा होत्या, ऍस्पिरेशन्स होते, ते पूर्ण करू शकले. PM Jan-Man Yojana reaches out to the particularly vulnerable tribal groups who have remained outside the realm of development so far. पंतप्रधान जनमन योजना नावाची योजना खास आदिवासी समाजासाठी होती. त्या योजनेचा फायदा कोट्यवधी आदिवासी लोकांना झाला आणि त्यांना गरिबी रेषेवरून वर उचलण्यात या योजनेचा खूप मोठा वाटा होता. पंतप्रधान जनमन योजना. विकासाच्या या प्रक्रियेमध्ये विकासासाठी पावलं उचलत असताना कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली गेली. डायरेक्ट फायनान्शियल असिस्टन्स इज प्रोव्हाइडेड टू 11.8 crore farmers, including डायरेक्ट बेनिफिट जो शेतकऱ्यांना दिला गेला तो 11.8 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, ज्याचा शेतकऱ्यांना खूप लाभ झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या काही प्रमाणात सोडवण्यात या योजनेचा फायदा झाला आहे. Are assisting Annadata in producing food for the country and for the world. Electronic National Agricultural Market has integrated 1,361 mandis
and is providing services to 1.8 crore farmers with trading volume of 3 lakh crores of देशातले rupees. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी मार्केट्स हे sector is इलेक्ट्रॉनिकली poised for जोडले गेले, ज्याचा कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा झाला. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळू लागला. इतकंच नाही तर योग्य पद्धतीने त्यांचा माल विकलाही जातोय. Income support, coverage of risks through price and insurance support, promotion of technologies and innovations through startups. Empowering the Amrit PD, the Yuva. Our prosperity अमृत depends पिढी म्हणजे आपली युवा पिढी, त्यांना बळ देणं, त्यांना एम्पॉवर करणं हे या सरकारचं एक मोठं लक्ष राहिलेलं आहे. 2020 is ushering the transformational reforms. PM Schools for Rising India, PM Shri, are delivering quality teaching and nurturing holistic and well-rounded 2020 साली या योजनांना सुरुवात करण्यात आली आणि खास शाळा निर्माण केल्या गेल्या, ज्या शाळांमधूनच स्किल डेव्हलपमेंट सारखे विषय शिकवले गेले, जेणेकरून येणारी युवा पिढी ही वेगवेगळी कामं करण्यासाठी सक्षम असेल. and established 3,000 new ITIs. A large number of देशात 3000 नवे ITI उघडले गेले, ज्यातनं 7 IITs, 11 IIT सुद्धा नव्यानं काढले गेले, ज्यातून सगळ्यांना वेगवेगळे स्किल्स शिकवले जातील आणि त्याच्यासाठी सक्षम केलं जाईल. PM Mudra Yojana has sanctioned 43 crore loans aggregating to 22.5 lakh PM crore मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे, ज्याच्या माध्यमातून 43 कोटी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची कर्ज दिली गेली, ज्या कर्जाचा त्या लोकांना त्यांच्या उद्योगांसाठी फायदा झाला. are assisting our youth. They are also becoming आणि खास करून आता देशातली जी युवा पिढी आहे तिला या मुद्रा योजनेचा फायदा होताना दिसतोय. scaling new heights in sports. The highest ever medal tally in Asian Games and Asian Para Games in 2023 reflects a high खेळाच्या confidence क्षेत्रात सुद्धा आपली युवा पिढी खूप चांगली कामगिरी करताना दिसते आणि त्याचाच आपल्याला बघायला मिळालं की 2023 साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये इतिहासातले सर्वाधिक मेडल्स आपल्या युवा पिढीने मिळवले होते. युवा पिढीने पॅरा एशियन गेम्स मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. Today, India has over 80 chess grandmasters compared to little over 20 in 2010. नुसत्या चेस खेळाचा विचार केला तर आपल्याकडे 80 चेस ग्रँडमास्टर्स आहेत, जी संख्या सर्वात जास्त मानली जाऊ शकते. And dignity for them has gained momentum in these 10 years. युवकांना ज्या संधी दिल्या गेल्या 10 वर्षात, त्या संधींचं युवा पिढी सोनं करताना दिसते आणि त्यांना एक प्रकारची डिग्निटी मिळालेली आहे, एक प्रकारचा कॉन्फिडन्स मिळालेला आहे. Education has gone up by 28% in 10 years. गेल्या 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांची संख्या 28% वाढलेली दिसते आहे. One of the highest in the world. All these measures are getting reflected in the increasing participation of women in workforce. महिलांसाठी सुद्धा महिलांच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या त्यांचे सुद्धा परिणाम आता दिसायला लागले आहेत. सगळ्यात मोठा निर्णय मोदी सरकारने जो घेतला होता तो ट्रिपल तलाक बाबतीतला होता. Over 70% houses under PM Awas Yojana in rural areas to women and giving over 70% houses under PM Awas Yojana in rural areas to women. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 70% घरं ग्रामीण भागातल्या महिलांना दिले गेले, ज्यातून महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी, महिलांना एक प्रकारची सिक्युरिटी देण्यासाठी मदत झाली. आणि या गेल्या काही काळातल्या महिलांसाठीच्या ज्या योजना होत्या त्यात महिला लाभार्थ्यांना झालेला फायदा बघता केंद्र सरकार जे काम महिलांसाठी करतंय त्याचे परिणाम, योग्य परिणाम होताना दिसतात. डेव्हलपमेंट and performance. Our government has provided transparent, accountable, people-centric and prompt trust-based administration with citizen first and minimum गेल्या government. 10 वर्षात आमच्या सरकारनं
जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे ते अत्यंत पारदर्शक होतं, लोकाभिमुख होतं, लोकांचा त्यात समावेश होता, जे लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. The economy is doing well. ज्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आल्या त्या सुद्धा अत्यंत मजबूत होत्या, मोठ्या होत्या आणि म्हणूनच गेल्या 10 वर्षात आपली अर्थव्यवस्था केवळ वाढतेच आहे आणि अधिकाधिक उत्तम होते आहे असं चित्र आहे. People are getting empowered, equipped and enabled to pursue their aspirations. गेल्या 10 वर्षातलं असं चित्र आहे की सामान्य माणूस त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळताना दिसतात आहे आणि त्यामुळेच आजची पिढी, आजची जी युवा पिढी आहे, आजची जे सामान्य लोक आहेत ते एम्पॉवर्ड फील करतात आहे. त्यांना या सरकारने त्या संधींचं सोनं करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी पुरवल्या आहेत. डिजिटल और सोशल are being built in record time. ज्या पायाभूत सुविधा होत्या आवश्यक असलेल्या सामान्यांच्या उत्थानासाठी त्या पायाभूत सुविधा सुद्धा अगदी रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षात जे प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पांचा विचार केला तर कळतं की रेकॉर्ड टाइम मध्ये पायाभूत सुविधा दिल्या गेल्या आहेत. As in the 21st century is instrumental in formalization of the economy. Number 4, goods and services tax has enabled one nation, one market, one tax. Tax reforms have led to deepening and widening of tax. आमच्या सरकारने जीएसटी आणला आणि त्या जीएसटी मुळे एक नेशन एक टॅक्स एक मार्केट ही जी संकल्पना होती ती सत्यात उतरवली आहे आणि ज्याचे उद्योग क्षेत्रात आणि छोट्या दुकानदारांपासून सगळ्यांना होणारे फायदे आता आपण बघू शकतो आहे. IFSCA are creating a robust gateway for global capital and financial services for the economy. Number 7, proactive inflation management has helped keep inflation within the policy band. गेल्या 10 वर्षात सगळ्यात महत्त्वाचं काम जे मोदी सरकारने केलंय ते म्हणजे महागाई आटोक्यात ठेवणं. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी मुळापासून प्रयत्न केले गेले. कधी महागाई वाढते असं दिसलं तर त्याच्यावर उपाययोजना सुद्धा केल्या गेल्या. With reshoring and friendshoring, disruption and fragmentation of supply chains and competition for critical minerals and technology. महागाई आटोक्यात आणण्यासाठी जी सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेन चा योग्य वापर करणं, त्याकडे योग्य लक्ष देणं हे सरकार सतत सातत्याने करत राहिलं आहे. The global economy was going through high inflation, high interest rates, low growth, very high public debt, low trade growth and climate changes. आणि म्हणूनच जेव्हा ग्लोबल इकॉनॉमी जगभरातल्या इकॉनॉमी संकटात होत्या तिथे महागाई सारखे प्रश्न निर्माण झाले होते. आपल्या देशात असे कुठलेच प्रश्न नव्हते. आपण महागाई आटोक्यातही ठेवली होती. इतकंच नाही तर बाकीच्या अर्थव्यवस्था जेव्हा कोलमडताना दिसत होत्या तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेची मात्र प्रगती होताना दिसत होती. Solutions for those global problems. The recently announced India, Middle East, Europe economic corridor is a strategic and economic game changer for India and others. नुकतेच भारत, मिडल ईस्ट आणि युरोप असा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार झालेला आहे जो भारताला खूप मदत करणार आहे आणि एक स्ट्रॅटेजिक निर्णय घेण्याच्या दृष्टीने केवळ देश पातळीवर नाही तर जगभराच्या पातळीवर ग्लोबल पातळीवर मोठे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. On Indian soil. Unquote. Vision for Vikasit Bharat. Our vision for Vikasit Bharat is that of prosperous Bharat in harmony with nature, with modern infrastructure and providing opportunities for all citizens and all regions to reach their potential.
with confidence विकसित arising भारताचं from आमचं strong व्हिजन आहे, and आम्ही exemplary स्वप्न track पाहिलेलं आहे. record of ते आहे performance सुबत्ता and असावी भारतामध्ये. earning भारताचा जो such a विकास होईल विश्वास त्या विकासात the next पर्यावरणाचा 5 ऱ्हास years होणार नाही will be याची आम्ही years of काळजी घेणार आहोत. आणि unprecedented development शेवटच्या and माणसाच्या golden ज्या moments इच्छा आहेत, to ॲस्पिरेशन realize आहेत, the त्याच्या dream of मनातल्या developed India आकांक्षा आहेत, त्या by आकांक्षा पूर्ण 2040. होतील अशा पद्धतीचा विकसित भारताचं विजन आम्ही पाहिलेलं आहे. The trinity of demography, democracy and diversity backed by Sabka Prayas has the potential to fulfill aspirations of every Indian. As Honorable Prime Minister in his Independence Day address to the nation mentioned, I quote, "There is no dearth of opportunities, as many opportunities as we want. The country is capable of creating more opportunities. Sky is the limit," unquote. Strategy for Amrit Kal. विकासासाठी आम्ही जे स्वप्न पाहिलंय त्यात पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात जे सांगितलं होतं ते मी कोट करते आहे. पंतप्रधान म्हणाले होते की आपल्या इथे संधींची कमतरता नाहीये, पाहिजे तितक्या संधी आहे, स्काय इज द लिमिट. आणि आमची ही अर्थव्यवस्था चालवताना आमचंही हेच मत आहे की संधी कमी नाही आहेत आणि त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. And fulfill aspirations. Guided by the principle, reform, perform and transform, the government will take up next generation reforms and build आता consensus. येणाऱ्या काळामध्ये रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हे या पद्धतीने आमचं सरकार काम करणार आहे. आणि आतापर्यंत जे काही विकासासाठी आम्ही रिफॉर्म्स हाती घेतले त्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही याहूनही मोठे रिफॉर्म्स हाती घेणार And आहोत. appropriate training for the micro, small and medium enterprises, MSMEs, to grow and also compete globally. MSME कडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे, कारण तेच उद्याची आशा आहे. त्यामुळे अगदी लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि छोटे उद्योग यांना यांचं स्किल डेव्हलपमेंट व्हावं, त्यांना नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने तयार करावं, सक्षम करावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून ते केवळ देशात नाही तर ग्लोबली स्पर्धा करू शकतील MSMEs बाबत. Accessibility and affordability. For meeting the investment needs, our government will prepare the financial sector in terms of size, capacity, skills. मोठे प्रकल्प हाती घ्यायचे, मोठ्या संधी निर्माण करायच्या, तर इन्व्हेस्टमेंट पाहिजे, गुंतवणूक पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा सरकार आता मोठे प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी एक वेगळी रचना तयार केली जाणार आहे. Aspirational districts and blocks, including generation of ample economic opportunities. Development of the East. Our government will pay utmost attention to make the येत्या कालावधीमध्ये पूर्वेकडल्या राज्यांचा विकास हे सरकारच्या प्राथमिकतेवर असणार आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या नवीन योजना घेऊन येणार आहे. पूर्वेकडल्या राज्यांचा विकास ही प्राथमिकता असणार आहे. Despite the challenges due to COVID, implementation of PM Awas Yojana Gramin continued and we are close to achieving the target of 3 crore houses. कोविड सारखे चॅलेंजेस होते तरी सुद्धा PM आवास योजना ग्रामीण आम्ही कधीही थांबू दिली नाही आणि आता 3 कोटी घरांचं जे आमचं लक्ष्य होतं ते आम्ही पूर्ण करण्याच्या जवळ आलेलो आहे. Rooftop solarization and मुफ्त बिजली. रूफटॉप मध्ये सोलार पॅनल्स लावणं आणि मोफत वीज देणं हे आता पुढचे लक्ष असणार आहे. Free electricity every month. This scheme follows the resolve of Honorable Prime Minister on the historic day of consecration of Sri Ram Mandir in Ayodhya. मोफत विजेचं जे are expected. Savings up to 15 to 18,000 rupees annually for households from free solar electricity and सोलर इलेक्ट्रिसिटीच्या निर्मितीतून आम्ही काय साधू इच्छितो ते आता मी सांगते. साधारणपणे प्रत्येक घरात 15 ते 20 हजार रुपये वाचतील. Opportunities for a large number of vendors for supply and installation. सोलर वीज निर्मिती सुरू केल्यानंतर manufacturing, installation
and maintenance. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं इन्स्टॉलेशन, त्याचं मेंटेनन्स, अशा अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटीज, अनेकांना उत्पन्नाचं साधन सुद्धा निर्माण होणार आहे. And I quote from Honorable Prime Minister's words, living in rented houses or slums or chawls and unauthorized colonies, unquote, to buy or build their own houses. जे लोक चाळींमध्ये, अनऑथराइज्ड घरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, त्यांना स्वतःचं घर विकत घेण्यासाठी किंवा स्वतःचं घर बांधण्यासाठी सरकारी मदत केली जाईल. Our government plans to set up more medical colleges by utilizing the existing hospital infrastructure under various departments. देशभरात जे आता असलेले मेडिकल हॉस्पिटल्स आहेत त्यांचाच वापर करत, तेच इन्फ्रास्ट्रक्चर वापरत येणाऱ्या कालावधीमध्ये आमचं सरकार जास्तीत जास्त मेडिकल कॉलेजेसची निर्मिती करण्याचा मानस ठेवत आहे. Will encourage vaccination for girls in the age group of 9 to 14 years for prevention of cervical cancer. सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून 9 ते 14 वयोगटातल्या मुलींचं वॅक्सिनेशन करणं ही सुद्धा आता येत्या कालावधीमध्ये प्राथमिकता असणार आहे. Will be brought under one comprehensive program for synergy in implementation. Upgradation of Anganwadi centers under Saksham Anganwadi and Poshan 2.0 will be expedited. सक्षम अंगणवाडी योजना सुद्धा येत्या कालावधीमध्ये आणली जाईल, जेणेकरून अंगणवाड्या ज्या देशातल्या आहेत त्या सक्षम होतील आणि त्यांचा फायदा मोठा जो वर्ग आहे त्याला होईल. Managing immunization and intensified efforts of Mission Indradhanush will be rolled out expeditiously throughout the country. मिशन इंद्रधनुष्य सुद्धा लवकरच येत्या कालावधीमध्ये हाती घेतलं जाणार आहे. To all ASHA workers, to all Anganwadi workers and helpers. Agriculture and food processing. The efforts of value addition in agriculture sector and boosting farmers' incomes will be stepped up. Pradhan Mantri Kisan Sampada Yojana has benefited 38 lakh farmers and generated प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा फायदा आतापर्यंत 38 लाख शेतकऱ्यांना झालाय. तो आणखीन जास्त लोकांपर्यंत, आणखीन जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रधानमंत्री किसान संपदा योजना 4 lakh SHGs and 60,000 individuals with credit linkages. Other schemes are complementing the efforts for reducing post-harvest losses and improving productivity and incomes. एकदा पीक आलं की त्यानंतर शेतकऱ्यांना जो तोटा होतो, शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी गेल्या 10 वर्षात सरकारनं ज्या काही योजना आणल्या त्या योजना कार्यान्वित राहतीलच, पण त्यात आणखी सुधारणा केली जाईल. Modern storage, efficient supply chains, primary and secondary processing and marketing and branding. शेतकऱ्यांचा शेतमाल टिकून राहावा याच्यासाठी गोदामांची आवश्यकता आहे आणि चांगली सप्लाय चेन असणं आवश्यक आहे. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, मात्र ते प्रयत्न येत्या कालावधीमध्ये वाढवले जातील. इन ऑल ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स, आत्मनिर्भर ऑइल सीड्स अभियान. Building on the initiative आत्मनिर्भर ऑइल सीड्स अभियान म्हणजे आत्मनिर्भर तेल बिया अभियान राबवलं जाणार आहे येत्या कालावधीमध्ये. आत्मनिर्भरता फॉर ऑइल सीड्स such as mustard, groundnut, sesame, soybean and sunflower. सगळ्या ज्या तेलबिया आहेत त्या सगळ्या तेलबियांच्या बाबतीत आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि ते आपल्याला इतर देशांकडनं घ्यावं लागायला नको या दृष्टीने येत्या कालावधीमध्ये प्रयत्न केले जाणार आहे. डेअरी डेव्हलपमेंट, a comprehensive program for supporting dairy farmers will be formulated. Efforts are already on to control डेअरी उद्योगाशी निगडित जे शेतकरी आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळ्या योजना हाती घेतल्या जाणार आहेत. India is the world's largest milk producer, but with low productivity of milch animals. The program will be built on the success of existing schemes such as Rashtriya Gokul Mission
National Livestock Mission, and infrastructure या development शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्याकडे आधीच असलेल्या गोकुळ मिशन सारख्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांना बळ दिलं जाईल, जेणेकरून या क्षेत्राशी संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना होणारा तोटा कमी करता येईल आणि फायदा वाढवता येईल. The importance of assisting fishermen. This has resulted in doubling of both inland and aquaculture production. Seafood exports since 2013-14 मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांच्याही समस्या आहेत आणि म्हणूनच सी फूड एक्सपोर्टवर येत्या कालावधीत खास लक्ष दिलं जाईल. 1. Enhance aquaculture productivity from existing 3 to 5 tons per hectare. सध्या ॲक्वाकल्चर प्रोडक्टिव्हिटी ही जितकी आहे त्याच्यापेक्षा वाढवणं याच्यासाठी सुद्धा योजना हाती घेतल्या जातील. In the near future, 5 integrated aqua parks will also be set up. मासेमारांसाठी म्हणून काही महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या जाणार आहेत. त्यात 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्सची निर्मिती करणं हे सुद्धा सरकारच्या विचाराधीन आहे आणि प्राथमिकतेत आहे. With 9 crore women are transforming rural socio-economic landscape with empowerment and self-reliance. Honorable Speaker said, their success has assisted महिला उद्योजक 9 कोटी महिला उद्योजक सध्या आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतात आहे आणि त्यांचं जे यश आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे. Their achievements will be recognized through honoring them. Buoyed by the success, it has been decided त्या महिलांचं जे यश आहे त्यांचा सन्मान करून त्यांचं जे यश आहे ते सार्थ ठरवलं जाणार आहे. Technological changes, new age technologies and data are changing the lives of people and businesses. नव जे तंत्रज्ञान गेल्या काही वर्षात आलंय त्या तंत्रज्ञानामुळे लोकांचं आयुष्य नाही तर बिझनेस सुद्धा बदलताना दिसतो आहे. Including those at the bottom of the pyramid. हे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचे जे फायदे आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि सर्वांपर्यंत जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अगदी सगळ्यात शेवटच्या जो माणूस आहे जी व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश असेल. And development. Prime Minister Shastri, Prime Minister Lal Bahadur Shastri gave the slogan of Jai Jawan, Jai Kisan. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan. Prime Minister Modi has furthered that to Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan and Jai Anusandhan. मोदीजींनी आता तो नारा वाढवून म्हटलंय जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. For our tech savvy youth, this will be a golden era. A corpus of 1 lakh crore rupees will be established with 50-year interest-free loan provided. टेक सॅव्ही युवा पिढीसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे कारण 1 लाख कोटीचा एक कॉर्पस फंड तयार केला जाणार आहे केंद्र सरकारच्या वतीने ज्याच्या माध्यमातून टेक सॅव्ही युवा पिढी जर काही उद्योग उभारू इच्छित असेल तर त्यांना त्यातून कर्ज लोन दिलं जाणार आहे. And low or nil interest rates. This will ज्याचा इंटरेस्ट रेट अत्यंत कमी किंवा काहीच नाही असा असेल. To scale up research and innovation significantly in sunrise domains. We need to have programs that combine the powers of our youth and technology. A new scheme will be launched for strengthening deep tech technologies for defense purposes. Deep tech technologies ज्याचा डिफेन्स साठी वापर होऊ शकतो अशा टेक्नॉलॉजी मध्ये युवा पिढीने काम करावं या दृष्टीने आणखी नव्या योजना आणल्या जातील. In the past 4 years, resulting in huge multiplier impact on economic growth and employment creation, the outlay for the next year
is being increased by 11.1% to 11,11,111. गेल्या काही वर्षातल्या योजनांचा खूप फायदा होताना दिसतोय आणि म्हणूनच 11.1% या तंत्रज्ञान आधारित योजनांचा मध्ये असलेला पैसा वाढवला जातोय आणि तो पैसा असणाऱ्या 11,11,000 कोटी. Corridor programs will be implemented. These are energy, mineral and cement corridor. Number 2, port तीन महत्त्वाचे कॉरिडॉर्स आहेत जे कार्यान्वित केले जातील. ते आहेत एनर्जी, मिनरल आणि सिमेंट कॉरिडॉर. हे तीनही उद्योग जे आहेत त्या उद्योगांना चालना मिळावी, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या याच्यासाठी. They will improve logistics efficiency and reduce cost. हे कॉरिडॉर्स निर्माण केल्यामुळे या तीनही शी संबंधित जे उद्योग आहेत त्यांना जे लॉजिस्टिक प्रवासाचा खर्च येतो तो कमी होईल आणि त्यांचा फायदा सुद्धा होईल. Safety and higher travel speed for passengers. Together with dedicated freight corridors, these 3 economic corridor programs will accelerate our GDP growth and reduce फ्रेट कॉरिडॉर आणि आता सांगितलेले हे जे 3 कॉरिडॉर आहेत या चारीच्या माध्यमातून आपली जी आर्थिक विकासाची गती आहे ती वाढवण्यास मदत होईल. Will be converted to Vande Bharat standards to enhance safety. सध्या धावणाऱ्या अनेक ट्रेन्स ज्या आहेत त्या वंदे भारतच्या स्टँडर्डच्या वंदे भारत सारख्या ट्रेन्स म्हणून बदलल्या जातील. The aviation sector has been galvanized in the past 10 years. Number of airports have doubled to 149. एव्हिएशन सेक्टरकडे सुद्धा गेल्या 10 वर्षात खूप लक्ष दिलंय. विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे आणि आता 149 विमानतळ आहेत. Has been widespread. 517 new routes are carrying 1.3 crore passengers. गेल्या कालावधीमध्ये 517 नवीन एअर रूट्स कार्यान्वित झालेले आहेत. Indian carriers have proactively placed orders for over 1,000 new aircrafts. आपले जे इंडियन एअर कॅरियर्स आहेत म्हणजे भारतीय कंपन्या आहेत, विमान कंपन्या, त्यांनी गेल्या कालावधीमध्ये 1000 नवीन विमानं विकत घेतली आणि ती आपल्या रोजचे जी उड्डाण आहे त्यात समाविष्ट करून घेतली. Middle class and rapid urbanization is taking place. Metro rail and Namo Bharat can be the catalyst for the required urban transformation. Expansion of these systems will be supported in large cities. मध्यम वर्ग मोठ्या संख्येने वाढताना दिसतोय आणि त्यांना त्यांचा जे रोजचा प्रवास आहे तो चांगला व्हावा याच्या दृष्टीने मेट्रोचं जाळं वाढवणं खूप आवश्यक आहे शहरांमध्ये आणि त्याची कामं सुद्धा येत्या कालावधीमध्ये घेतली जातील. Viability gap funding will be provided for harnessing offshore wind energy potential for initial capacity of 1 gigawatt. Coal gasification and liquefaction capacity of 100 metric tons will be set up by 2030. This will also help in reducing imports of natural gas, methanol. कोल गॅसिफिकेशनचं जे काम आहे ते सुद्धा येत्या कालावधीमध्ये हाती घेतलं जाईल ज्यामुळे आपल्याला जो नॅचरल गॅस घ्यावा लागतो त्याची आवश्यकता जी आहे ती लवकरात लवकर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. Financial assistance will be provided for procurement of biomass aggregation machinery to support collection. Electric vehicle ecosystem. Our government will expand इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी इकोसिस्टम तयार करणं ही सुद्धा या सरकारची प्राथमिकता होती आणि असणार आहे. Charging infrastructure. Greater adoption of e-buses for public transport networks. जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहनांची निर्मिती व्हावी आणि चार्जिंग स्टेशन्स व्हावे या दृष्टीने येत्या कालावधीमध्ये प्रयत्न केले जाणार आहे आणि बसच्या लेवलवर बसेस मध्ये सुद्धा ई बसेसचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. Will be launched. This will provide environment-friendly alternatives such as biodegradable polymers, bioplastics,
बायोप्लास्टिक, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स या सगळ्या गोष्टी तयार करण्यावर आणि त्याच्या वापरावर सुद्धा भर दिला जाणार आहे. This scheme will also help in transforming today's consumptive manufacturing paradigm to the one based on regenerative principles. Blue Economy 2.0. For promoting climate resilient activities पॉलिमर for आणि Blue Economy प्लास्टिक बद्दल 2.0, बोलतो आहे, त्यामुळे a scheme एक for खूप मोठा restoration चेंज and आपल्याला adaptation दिसेल measures आणि and एन्व्हायरमेंट coastal फ्रेंडली aquaculture उद्योगांवर भर दिला and जाईल. mariculture with integrated and multi-sectoral approach will be launched. Comprehensive development of tourist centers. आपल्या देशातले जे टुरिस्ट सेंटर आहेत त्यांचा विकास ही सुद्धा आमची प्राथमिकता असणार आहे. Presented diversity of India to global audience. Our economic strength has आपले made जे the टुरिस्ट country an सेंटर आहेत, attractive आपले जे destination ऐतिहासिक स्थळं for आहेत, ती business and भारताचा conference वारसा, tourism. आपली विविधतेतली Our एकता middle class दाखवतात. also now सगळं aspires जग to ते travel बघण्यासाठी and येतं. explore. Tourism, including spiritual tourism, has tremendous opportunities for local entrepreneurship. इतर टुरिझम बरोबरच स्पिरिच्युअल टुरिझम मध्ये सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत आणि त्या संधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा सरकार प्रयत्न करेल. A framework for rating of the centers based on quality of facilities and services will be established. एक फ्रेमवर्क तयार केलं जाईल. हे जे सगळे टुरिस्ट सेंटर आहेत तिथे ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या सुविधांच्या नुसार त्यांचं रेटिंग केलं जाईल आणि ते रेटिंग जाहीर केलं जाईल. For domestic tourism, Honorable Speaker, sir, projects for port connectivity, tourism infrastructure and amenities will be taken up on our islands, including Lakshadweep. आपली जे आयलँड्स आहेत, आपली जी बेटं आहेत, ती बेटं विकसित करण्याच्या दृष्टीने सुद्धा योजना राबवल्या जातील आणि या बेटांमध्ये लक्षद्वीपचाही समावेश असेल. The FDI inflow during 2014 to 23 was $596 billion, marking a golden era. That is twice the inflow during 2005 to 14. For encouraging sustained foreign investment, we are negotiating bilateral investment treaties $596 बिलियन इतकी फॉरेन इन्व्हेस्टमेंट गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला मिळाली, जी आधीच्या सरकारच्या काळातल्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. हा फ्लो वाढावा, वाढत राहावा या दृष्टीने ज्या योजना आहेत त्या योजनांना बळ दिलं जाईल. $596 बिलियन. of Vikasit Bharat. A provision of 75,000 crore rupees as 50-year interest-free loan is proposed this year to support those milestone-linked reforms by the state governments. राज्य सरकारच्या समन्वयाने जे काही विकासाचे काम करायचे आहेत त्या कामासाठी 75,000 कोटी रुपयाचा जो फंड आहे तो वेगळा ठेवला गेलेला आहे. The committee will be mandated to make recommendations for addressing these challenges comprehensively in relation to the goal of Vikasit Bharat. Amrit Kal as Kartavya Kal. Our government stands committed to strengthening अमृत काल म्हणजे देशाची 75 वर्ष स्वातंत्र्याची हा कर्तव्य काल राहिलेला आहे, कर्तव्य पूर्ण करण्याचा काळ राहिलेला आहे. Honorable Prime Minister in his Independence Day address to the nation in the 75th year of our republic said, and I quote, "We commit ourselves to national development with new inspirations, new consciousness, new resolutions as the country opens up immense possibilities and opportunities. It is our Kartavya Kal." आमच्यासाठी देशाला 75 वर्ष पूर्ण झाली, तो कर्तव्य काळ होता आणि 15 ऑगस्टला
पंतप्रधानांनी 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा जे भाषण दिलं होतं तेव्हा स्पष्ट केलं होतं की आम्ही देशाचा विकास ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे आणि त्या विकासाच्यासाठी देशातल्या लोकांसाठी नवनवीन संधी निर्माण करणं आणि त्यांचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याची क्वालिटी सुधारवणं ही आमची प्राथमिकता असणार आहे आणि तेच आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही अमृत काळाला कर्तव्य काळ म्हणतोय. Our government will present a detailed roadmap for our pursuit of Vikasit Bharat. येत्या कालावधीमध्ये विकसित भारतासाठी आमचं जे विजन आहे त्याचा रोड मॅप सादर केला जाईल जो की अत्यंत डिटेल असेल. Estimates of 2023-24. The revised estimate of the total receipts other than borrowings is 27.56 lakh crores of rupees, of which the tax receipts are 23.24 lakh crore rupees. The revised estimate of total expenditure is 44.90 lakh crore rupees. The revenue receipts at या 2023-24च्या आर्थिक वर्षात टॅक्सच्या म्हणजे कराची जी रक्कम सरकारला मिळाली ती 23.24 करोड रुपये होती. Growth momentum and formalization in the economy. The revised estimate of the fiscal deficit is 5.8% of GDP. जी वित्तीय तूट आहे ती 5.6% ऑफ जीडीपी आहे. जी वित्तीय तूट म्हणून मानली जाते ती 5.6% आहे. Budget estimates for 2024-25. Coming to the year 2024-25, the total receipts other than borrowings and total expenditure are estimated at 30.80 and 47.66 lakh crore rupees respectively. 2024-25 साठी जे बजेट एस्टिमेट आहे जे की प्रस्तावित आहे ते 30.80 लाख कोटी आणि 47.66 लाख कोटी इतका आहे. Will be continued this year with an outlay of 1.3 lakh crore rupees. We continue on the path of fiscal consolidation as announced in my budget speech of 2021-22 to reduce fiscal deficit below 4.5% by 25-26. वित्तीय तूट जी आहे फिस्कल डेफिसिट जे आहे ते सध्या 5.6 आहे ते 4.5% आणणं 25-26 सालापर्यंत हे आमचं लक्ष्य आहे. 2021चं जे बजेटचं भाषण होतं त्या भाषणात मी हा आमचा मनोदय बोलून दाखवला होता. त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलतो आहे आणि ते जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण होईल अशी आशा आहे. Are estimated at 14.13 lakh crore rupees and 11.75 lakh crore respectively. Both will be less than that in 23-24. Now that the private investments are happening at scale, the lower borrowings by the central government will facilitate larger availability of credit for the private sector. Vote on account. I'll be seeking vote on account approval of the Parliament through the appropriation bill for a part of the financial year 2024-25. I will now move to part B. आता taxation, part B, अर्थसंकल्पाचा. The direct tax collections have more than trebled and the return filers swelled 2.4 times. गेल्या वर्षामध्ये डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जे आहे ते तिप्पट झालेलं आहे. Contributions have been used wisely for the development of the country. आणि मी आमच्या करदात्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही दिलेला जो कर आहे जी कराची रक्कम आहे ती भारताच्या विकासासाठी खूप विचारपूर्वक वापरली जाते. The government has reduced and rationalized tax rates. Under the new tax scheme, there is now no tax liability for taxpayers with income up to 7 lakh rupees. नवीन टॅक्स रेजिम नुसार 7 लाखापर्यंत कुणालाही टॅक्स लायबिलिटी नाही, टॅक्स लागत नाही. Financial year 2013-14. The threshold for presumptive taxation for retail businesses was increased from 2 crores to 3 crores. Similarly, the threshold for professionals eligible for presumptive taxation was increased from 50 lakh rupees to 75 lakh rupees.
Also, उद्योजकांना सुद्धा या corporate tax rate was टॅक्सेशनचा decreased from फायदा होईल 30% अशा पद्धतीने निर्णय to घेतले गेले 22% गेल्या for कालावधीमध्ये. existing domestic companies and to 15% for certain new manufacturing companies. Honorable Speaker, sir, in the last 5 years, our focus has been to improve taxpayer services. The गेल्या age-old 5 वर्षांमध्ये jurisdiction-based करदात्यांना assessment system ज्या was पद्धतीच्या समस्या येत होत्या त्या सगळ्या समस्या सोडवण्यावर आम्ही भर दिला आहे. thereby imparting greater efficiency, transparency, and accountability. Introduction of updated income tax returns, a new Form 26AS, and pre-filling of tax returns have made filing of tax returns जो आम्ही नवीन simpler फॉर्म आणलाय and 26AS त्यामुळे टॅक्स Average फाईल करणं processing जे पूर्वी time खूप of किचकट आणि returns कठीण काम होतं has ते been आता सोपं reduced झालंय. from 93 days in the year 2013-14 to a mere 10 days this year. टॅक्स फाईल केल्यानंतर ज्या काही अडचणी होत्या त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी 93-95 दिवस लागायचे 13-14 साली, ते आता अगदी 12 आणि 13 दिवस इतके कमी झालेले आहे. GST has reduced the compliance burden on trade and industry. जीएसटी मुळे सुद्धा इंडस्ट्री मध्ये काम करणारे जे लोक आहेत, स्वतः उद्योजक आहेत, त्यांच्या डोक्यावरचा भार सुद्धा कमी झाला. 94% of industry leaders view the transition to GST as largely positive. इंडस्ट्री मधल्या 95% लोकांनी जीएसटी झाली किंवा जी जीएसटीची सुधारणा आहे ती उत्तम सुधारणा आहे असं मान्य केलेलं आहे. Tax arbitrage and octroi has resulted in disbanding of checkposts at the state and city boundaries. At the same time, tax base of GST more than doubled, and the average monthly gross GST collection has almost doubled to 1.66 lakh crores. जीएसटी इंट्रोड्यूस झाल्यापासून जीएसटीचं कलेक्शन वाढतच आहे आणि महिन्याला ते दुप्पट होताना दिसतंय. Including compensation released to states in the post-GST period of 2017-18 to 2022-23 has achieved a buoyancy of 1.22. In contrast, the tax buoyancy of state revenues from subsumed taxes in the pre-GST 4-year period of 2012-13 to 2015-16 was a mere 0.72. The biggest beneficiaries are consumers, as reduction in logistic cost and taxes have brought down prices of most जीएसटी आणि goods and तत्सम services. टॅक्सेसमुळे जे फायदे झाले, जो खर्च वाचला आहे, त्याचा सरळ लाभ होतो आहे ते आपल्या सामान्यांना, जे खरीददार असतात, खरेदी करतात त्यांना. Declined by 47% to 71 hours at inland container depots, by 28% to 44 hours at air cargo complexes, and by 27% to 85 hours at seaports over the last 4 years since 2019, when the national time release studies were first started. Tax proposals. As for tax proposals, in keeping with the convention, I do not propose to make any changes relating to taxation and propose to retain the same टॅक्सेशन मध्ये कुठलाही बदल नाही. जे टॅक्सेसचे रेट आहेत ते तसेच्या तसे ठेवले जातील. कुठलाही बदल नाही. However, certain tax benefits to startups and investments made by sovereign wealth or pension funds, as also tax exemption on certain income of some IFSC units, are expiring on 31/3/2024. मात्र स्टार्टअप्स दिले जाणारे काही जे टॅक्स मधले बेनिफिट्स आहेत, the date to 31/3/2025. त्याची डेट एक्सपायर होते, ती संपते आहे, ती वाढवली जाते. Vision to improve ease of living and ease of doing business, I wish to make an announcement to improve taxpayer services. There are large number of petty, non-verified, non-reconciled or disputed direct tax demands
many of them dating as far back as डिस्प्युटेड टॅक्स 1962, डिमांड जे आहेत which जे continue खूप to जुने remain on the आहेत, books, वर्षानुवर्ष तसेच पुढे जातात आहे. to honest taxpayers and hindering refunds of subsequent years. Honorable Speaker, sir, I propose to withdraw such outstanding direct tax demands up to 25,000 rupees pertaining to the 25,000 period जर of अशा the टॅक्स financial डिमांड्स year असतील तर त्या 2009, सगळ्या मागे घेण्याचा and up to ची घोषणा 10,000 मी rupees करते आहे. for financial years 2010-11 to अगदी 2014-15. 2010-11 पासून This is आतापर्यंतच्या expected to benefit about a crore taxpayers, 1 crore taxpayers. हे जे would पेंडिंग benefit. टॅक्स डिमांड्स आहेत ते मी मागे घेते 25,000 तर त्याचा फायदा Economy 1 कोटीपेक्षा then जास्त and लोकांना now. होणार आहे. In 2014, when our government assumed the reins, the responsibility to mend the economy step by step and to put the governance systems in order was enormous. जेव्हा 2014 साली आमचं सरकार आलं, आम्हाला रिफॉर्म्स आणि खास करून टॅक्स आणि आर्थिक दृष्टीच्या गोष्टींमधले रिफॉर्म्स आणणं हे खूप मोठं काम होतं, मात्र ते आम्ही हाती घेतलं. The government did that successfully following a strong belief of nation first. आणि गेल्या 10 वर्षात आता हे सिद्ध झालंय की हे जे आर्थिक रिफॉर्म्स होते त्या रिफॉर्म्स आम्ही हाती घेतले आणि खूप यशस्वीरित्या ते रिफॉर्म्स आम्ही करू शकलो, लोकांपर्यंत त्याचे बेनिफिट्स आहेत ते पोहोचवू शकलो. Then, I repeat, it is now appropriate to look at where we were then till 2014 and where we are now, only for the purpose of drawing lessons from the mismanagement of those years. The government will lay 2014 पर्यंत a आपण white कुठे paper होतो आणि 2014 ते 2024 आपण कुठे आलोय हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. फक्त कशासाठी तर आधी किती चुका होत्या आणि आपण त्यातनं काय चुकांमधनं शिकू शकतो हे बघण्यासाठी. And Jan Kalyan has given the government trust, confidence and blessings of the people to realize जनकल्याण ही आमची whatever it प्राथमिकता होती आणि त्यानुसार काम केल्यामुळे आम्हाला लोकांचे आशीर्वाद तर मिळालेच आहे, पण त्याबरोबर आम्हाला मिळालाय तो लोकांचा भरोसा. coming years and decades. With this, Honorable Speaker, I commend the interim budget to this August आम्हाला House. खात्री आहे की हा जो भरोसा आहे, लोकांचा विश्वास आहे, तो येणारे अनेक वर्ष दशकं आम्हाला मिळणार आहे. आणि या सगळ्या माझ्या शब्दांनीच मी आजचं बजेटचं भाषण संपवते. आइटम नंबर 2, श्रीमती निर्मला सीतारमण जी. So, with your permission, I rise to lay on the table the following statements under Section 3(1) of the Fiscal Responsibility and Budget Management Act 2003, Medium-Term Fiscal Policy cum Fiscal Policy Strategy Statement and Macroeconomic Framework Statement. आइटम नंबर 3, श्रीमती निर्मला सीतारमण जी. Sir, with your permission, I rise to move for leave to introduce the Finance Bill 2024. प्रश्न ये है कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष हुआ. हाँ वालों के पक्ष हुआ. माननीय मंत्री जी, विधेयक को पुनर्स्थापित करें. So, I introduce the bill. सभा की कार्रवाई शुक्रवार दिनांक 2 फरवरी 2024 को प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है.